कर्जतचा श्रीराम पूल ठरत आहे नेहमीच दळणवळणासाठी अडचणीचा. एकेरी पूल असल्याने होत आहे या पुलावर वाहनांची गर्दी. प्रामुख्याने शनिवार, रविवार आणि सुट्टीचे वार ठरत आहेत घातक. रुग्णवाहिकांची देखील होत असते. या पुलावरून पुढे जात असताना नेहमीच अडवणूक. या पुलाच्या रुंदीकरणाची होत आहे मागणी, अन्यथा एखादी दुर्घटना होण्याची शक्यता. कर्जत शहराचा ग्रामीण बाज आता मागे पडत चाललाय आणि कॉस्मोपॉलिटन शहर म्हणून हळूहळू ओळख निर्माण होत आहे. मोठमोठ्या रहिवासी सोसायट्या, हाऊसिंग कॉम्प्लेक्स निर्माण झालेली आहेत, काही निर्माणाधीन आहेत. त्यात सेकंड होम आणि फार्म हाऊसेससाठी कर्जत इज द बेस्ट असे समीकरण झाले आहे. त्यामुळे साहजिकच वाहतुकीवर आणि दळणवळणावर गंभीर परिणाम झालाय. रहदारी शेकडोपट वाढली. शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टी म्हणजे कर्जत हाऊसफुल होऊन जातं. शहरातले अंतर्गत रस्ते भव्य आहेत, परंतु काही अडचणींची देखील आहे. पण सर्वात मोठी अडचण निर्माण होते ती श्रीराम पुलावर. शहर आणि ग्रामीण भागाला जोडणारा मुरबाड, कडाव, कशेळे, कळंब, दहिवेली, खांडस येथून येण्या जाण्याचा एकमेव पर्याय म्हणजे श्रीराम पूल. तो एकेरी वाहतुकीसाठी योग्य आहे, पण त्यावर येणारा लोड पाहता त्या पुलालाच नेहमी अवघडल्यासारखे होत असे. त्या पुलावर एखादी ॲम्ब्युलन्स अडकली तर तिला पुढे जाण्यासाठी वाट मिळत नाही. रुग्णवाहिकेतल्या रुग्णापेक्षा चालकाचा जीव कंठाशी येतो. त्या पुलावर होणारी वाहतूक कोंडी म्हणजे नेहमीची डोकेदुखी ठरली आहे. अशा या श्रीराम पुलाचे विस्तारीकरण होणे क्रमप्राप्त आहे. लोकप्रतिनिधी वारंवार यासाठी मागणी करत आहेत. आता प्रशासनाने पुढाकार घेऊन त्या पूर्ततेसाठी कागदोपत्री घोडे पळवले पाहिजेत. अन्यथा एखादी दुर्घटना घडली तर सगळे यासाठी लोकप्रतिनिधीकडे अंगुली निर्देश करतील. सहज समाचार करता जगदीश दगडे, कर्जत.